Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 8th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale R.R. Students, we have started topic number 11, Statistics. In last video, we learned how to find the average. म्हणजे सरासरी आपण कशी काढतो हे आपण पाहिलेलं आहे. Also we learned about the arithmetic mean. Now the average is called as arithmetic mean or simply mean in statistical language. Also we learned some example to find the mean of given numerical data. In this video we are going to learn some examples to find the mean. See the example. The production of soybean per acre in quintal obtained by 30 farmers in Rajapur is given below. म्हणजेच या उदाहरणामध्ये आपल्याला सोयाबीन प्रत्येक एकरामागे किती क्विंटल मिळालेले आहे अशा 30 शेतकऱ्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला याचा मीन काढायचा आहे. फ्रॉम द गिवन डाटा प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द ॲव्हरेज प्रोडक्शन पर एकर ऑफ सोयाबीन. म्हणजे आता इथं ॲव्हरेज प्रोडक्शन काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथं मीन काढावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे. आता या फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये सुरुवातीला आपण काय घेणार आहोत, प्रोडक्शन पर एकर x1. आता हे घेत असताना आपल्याला जे काही न्यूमरिकल डेटा दिलेला आहे त्यामध्ये अगोदर सगळ्यात लहानात लहान संख्या कोणती आहे आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे हे अगोदर आपल्याला शोधावं लागणार आहे. तर हे जर आपण आकडे पाहिले तर यामध्ये 4 ही लहान संख्या दिसते आणि त्यानंतर यामध्ये क्रम जर आपण व्यवस्थित पाहिलं तर 9 हा आकडा मोठा दिसतो. त्यामुळे याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आकडे घेत असताना 4 सुरुवात करायची आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये 5.5, 7.5, 6.5 असेही आकडे दिसतात. त्यामुळं 4, 5, 6 असे न घेता 4, त्यानंतर 5, 5.5, 6, 6.5, 7.5, 8 आणि 9 अशा पद्धतीने आकडे घ्यायचे आहेत. म्हणजेच प्रोडक्शन पर एकर म्हणजे एका एकरमध्ये प्रत्येक एकरमध्ये किती उत्पादन झालेलं आहे त्याचं प्रोडक्शन आपल्याला पहिल्या कॉलममध्ये लिहायचं आहे. म्हणजे जे आपल्याला माहिती दिलेली आहे त्या पद्धतीनं. त्यानंतर पुढचा कॉलम करायचा आहे तो आहे टॅली मार्क्स. ताळ्याच्या खुणा आपल्याला करायच्या आहेत. तर ताळ्याच्या खुणा करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर बघा इथं जे आपल्याला आकडे दिलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला इथं दिलेलं आहे 9. तर 9चा जो आपला कॉलम आहे त्याच्यामध्ये एक उभी रेषा मारायची आहे. त्यानंतर पुढचा नंबर बघायचा आहे तो आहे 7.5 आणि बघितल्यानंतर इथं एक क्रॉस करायचा आहे. म्हणजे तो आकडा आपण धरलेला आहे. 7.5च्या कॉलममध्ये एक उभी रेषा मारायची आहे. पुढचा आहे 8 खोडायचं आहे आणि आपण 8च्या कॉलममध्ये एक उभी रेषा मारायची आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक अंक बघायचा आहे आणि त्यानुसार टॅली मार्क्स आपल्याला पुढच्या कॉलममध्ये करायचे आहेत. टॅली मार्क्स करत असताना 4 उभ्या रेषा झाल्या की 5वी रेष आपण त्याच्या पुढे न घेता तिरकी रेष त्यावरती मारायची आहे. म्हणजे आपल्याला काउंटिंग करणे सोपे जातं. अशा पद्धतीनं शेवटच्या आकड्यापर्यंत काय करायचं आहे टॅली मार्क्स मारून घ्यायचे आहेत. टॅली मार्क्स झाले की मग आपल्याला काय करायचं आहे पुढचा कॉलम आहे तो आहे नंबर ऑफ फार्मर्स. म्हणजे किती शेतकऱ्यांचं उत्पादन एवढं आहे हे आपल्याला मिळतं. F1 म्हणजे ही फ्रिक्वेन्सी झाली. आता नंबर ऑफ फार्मर्स फ्रिक्वेन्सी कशी शोधायची आहे तर टॅली मार्क्स जो आपण कॉलम
केलेला आहे. तर त्यामध्ये किती खुणा आहेत त्या मोजायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. आता इथं बघा, आता इथं पहिल्या कॉलममध्ये 3 उभ्या रेषा आहेत, त्यामुळं याची फ्रिक्वेन्सी झाली 3. ती पुढे लिहायची आहे. पुढच्या कॉलममध्ये आपल्याला 4 उभ्या रेषा आणि 1 तिरकी रेष दिसते, त्यामुळे 4 आणि 1 5. 5 पुढच्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. त्याच्या खाली 4 रेषा दिसत आहेत, 4 लिहायचं आहे. त्यापुढे 3 2 4 अशा पद्धतीनं रेषा मारायच्या आहेत. मारलेल्या रेषा मोजायच्या आहेत आणि त्याची फ्रिक्वेन्सी पुढच्या कॉलममध्ये लिहायची आहे आणि त्याच्या खाली या सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज करायची आहे, n. आता या सगळ्या आकड्यांची बेरीज केली तर आपल्याला 30 मिळते, त्यामुळे आपण इथं लिहिलेलं आहे n = 30. म्हणजे ह्या ज्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याची टोटल आपण कॅपिटल N या अक्षरानं दाखवणार आहोत. देअरफॉर n = 30. आता पुढच्या कॉलममध्ये काय करायचं आहे, f × x यांचा गुणाकार करायचा आहे. बघा, आता याच्यामध्ये 3 आणि 4 याचा गुणाकार येतो 12, तो आपण इथं लिहिणार आहोत. त्यानंतर 5 आणि 5 चा गुणाकार येतो 5 × 5 = 25, तो आपण इथं लिहिणार आहोत. त्यानंतर 4 आणि 5.5 चा गुणाकार 22 येतो, तो आपण इथं लिहायचा आहे. अशा पद्धतीनं f आणि x यांचा गुणाकार करून आपण तो पुढच्या कॉलममध्ये लिहायचा आहे. आणि सगळे गुणाकार करून झाले की खाली मग काय करायचे, आपल्याला या सगळ्याची बेरीज करायची आहे. त्याला आपण सिग्मा असं म्हटलेलं आहे. सिग्मा Fi × xi आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे या सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर ती आपल्याला मिळते 195. आणि आता यानंतर आपल्याला याचा मीन काढायचा आहे. मीन x बार = सिग्मा Fi × xi अपॉन n = 195 अपॉन 30. 195 भागिले 30 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 6.5. म्हणजेच आपल्याला इथं ॲव्हरेज मिळालेले आहे, अरिथमेटिक मीन आपल्याला मिळालेला आहे. हेन्स ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ सोयाबीन पर एकर इज 6.5 क्विंटल. बघा, ह्याच उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो. पहिल्यांदा आपण फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये काय केलेलं आहे, तर प्रोडक्शन पर एकर क्रमानं आपण हे अंक मांडलेले आहेत. लहानात लहान आकडा आपण अगोदर शोधलेला आहे आणि त्या पद्धतीनं क्रमानं चढत्या क्रमानं हे अंक आपण मांडलेले आहेत. त्यानंतर आपण टॅली मार्क्स म्हणजे ताळ्याच्या खुणा केलेल्या आहेत. त्यावरून त्याची आपण फ्रिक्वेन्सी ते मोजून आपण पुढच्या कॉलममध्ये लिहिलेले आहेत. किती उभ्या रेषा आहेत ते आपण फ्रिक्वेन्सी लिहिलेल्या आहेत. फ्रिक्वेन्सीची बेरीज केलेली आहे, n = 30 आपल्याला मिळालेले आहे. त्यानंतर आपण f आणि x यांचं काय केलेलं आहे, गुणाकार केलेला आहे आणि तो आपण पुढच्या कॉलममध्ये घेतलेला आहे. आणि पुन्हा याचं काय केलेलं आहे, ॲडिशन केलेलं आहे. आणि यावरून मग आपण मीन काढलेला आहे. मीन x बार = सिग्मा Fi × xi अपॉन n. आता याच्यामध्ये जर आपण किमती घातल्या तर किती येतात बघा, तर 195 भागिले 30 उत्तर येणार आहे 6.5. हेन्स ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ सोयाबीन पर एकर इज 6.5 क्विंटल. Students, in this way we can find arithmetic mean. Now we have to solve examples from practice set number 11.1. Thank you.